नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? या दिवशी केस का धुवावेत? या दिवशी भाजी भाकरीला काय महत्त्व आहे? आज हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मकर संक्रांतीच्या दिवशी आदला सण येणारा म्हणजे भोगी. मकर संक्रांती ही 3 दिवसाची असते. मकर संक्रांतीच्या दिवशी भोगी हा सण आपण खूप आतुरतेने साजरा करतो. या दिवशी केस का धुवावेत असं म्हटलं जातं. या दिवशी म्हणजे विशेष भाजी भाकरीला काय महत्त्व आहे, काय परंपरा आहे, काय आहे या सणाचं महत्त्व, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार. नवीन वर्षातील पहिला सण येत्या मंगळवारी 14 जानेवारी 2025ला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा करतो. भोगीचा सण 13 जानेवारी रोजी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांचा मिक्स भाजी करण्यात येते. या भोगींच्या भाजीसोबत एक विशेष भाकरी देखील खाल्ली जाते. या मिक्स भाजीला जिला आपण भोगी असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. अशाच बेचरी थंडीला सुरुवात होते. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात भोगी साजरी केली जाते. भोगी सणामध्ये परंपरा, प्रथा काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा अर्थ आपण जाणून घेऊया. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून साजरा करतात. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. हिवाळ्यात हंगामी येणाऱ्या भाज्या अनेक रोगांपासून आपलं संरक्षण करतात. मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो. अशा स्थितीत अनेक रोगराई देखील पसरतात. त्यामुळे या दिवसात आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. कारण हिवाळ्यातील या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईमुळे आपलं संरक्षण होतो. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो खाई भोगी तो सदा रहेगा रोगी. जो न खाई भोगी तो सदा रहेगा रोगी. खरं तर हा सण नात्यामध्ये ओलावा कायम राहावा यासाठी नाती त्यांची आणखी दृढ व्हावी असा यामागचा उपदेश आहे. असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्रजनाला आठवलं जातं. त्यांना स्मरून पूजा करणं शुभ मानलं जातं. इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पीक पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. याचं पीक आजपर्यंत अनेकांची भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करण्यात आली अशी कथा आहे. हेच चक्र अधिक चालूच राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शास्त्रात सांगितले की या दिवशी केस धुवावेत. यामागे काय कारण आहे की केस धुवून शरीरातली नकारात्मक शक्ती मात करावी, तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरी केली जाते. एकट्या महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी अनेक रूपं तुम्हाला पाहायला मिळतील. कोकण, मराठवाडा, विदर्भ सर्व भागामध्ये भोगी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते. भोगीची भाजी करण्याची पद्धतही वेगळी आहे. थंडीत बाजारात अनेक भाज्या उपलब्ध होतात, त्यामुळे सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. तसंच या भाजीबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी सुद्धा खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण असल्याने ती शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते. भोगीच्या भाजीमध्ये वांगे, घेवडा, हरभरा, तरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे या भाज्यांसारखी थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच व्यतिरिक्त अजून भाज्यातील तीळ, शेंगदाणा, खोबरं, आलं, खसखस, ओलं खोबरं, खसखस या उष्ण पदार्थाचा वापर हिवाळ्यात केला जातो. ही भाजी आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.